मोहिनी, बघ मी तुझ्यासाठी किती छान फुलं आणली आहे. माझ्या सुंदर फुलासाठी हे सुंदर फूल. खरंच? हो, मी घरी सांगितलं आहे आपल्या प्रेमाबद्दल. ते आपलं लग्न लावून द्यायला तयार आहे. पण माझे घरचे नाही म्हणत आहे रे लग्नाला. ते म्हणत आहे की रावल्यापेक्षा पण चांगला मुलगा तुला लग्नासाठी शोधून देऊ आम्ही. असं नको करू मोहिनी, नाही तर माझं काय होईल? तुला मी खूप सुखात ठेवीन. तुला काही काम करावं नाही लागन. सर्व काम मी करीन. तू फक्त राणीसारखी बसून राहशील. मी तुला कपडे नाही धुऊ देईन, भांडे नाही घासू देईन, कारण तुझे नाजूक नाजूक हात खराब होईल ना. सर्व काम मी करीन. तू काही काळजी करू नको. माझ्यासोबत तू खूप सुखात राहशील. खरंच? हो ग. माझ्या घरचे पण तुला काही काम नाही सांगेन. मग मी तुझ्याशीच लग्न करीन. मी आजच आपल्या घरच्यांना सांगते. ते माझं नक्की ऐकेल. हा, बोल तू. मोहिनी, का करत आहे? मला जेवायला वाढणं. दिसून नाही राहिलं मी भांडे घासून राहिली म्हणून? स्वतःच्या हाताने घे. अरे आता माझं लग्न झालं आहे. स्वतःच्या हाताने घेतलं तर आई ओरडते मला की बायको कशासाठी केली. हो का? पहिले तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता. हे काय सुनबाई, आतापर्यंत भांडे नाही झाले आणि सतत नळ का बरं चालू ठेवलेला आहे? पाणी किती वाया जाऊन राहिलं. आणि तू स्वयंपाक बनवला तर भाजी एवढी कमी काऊन बनवली? मी तर भाजी 1 किलो बनवली होती. पण आता तुम्ही लोक एवढी भाजी खाता तर मी तरी का करू? आता टमाटरची चटणी बनव. रावल्याचं जेवण व्हायचं आहे. तुम्ही बनवून द्या, मी भांडे धुवत आहे. तू आल्यापासून मला आता काही स्वयंपाक करायला सुचत नाही. तूच बनव. आणि एवढं झाल्यावर झाडू पोछा कर आणि मग गच्चीवर वाळवण टाकून ये. जाते मी, मला झोप येऊन राहिली. बघितलं, तू तर खूप गोष्टी करत होता. तुला राणीसारखं ठेवीन. आता का झालं? तू सर्व काम करणार होता ना. अरे मला कामाची सवय नाहीये मोहिनी. आणि आई पण ओरडते मला, बायको आल्यावर तू काम करशील का? हो का? तुझी आई ओरडते आता? दे ना मला जेवण, दे ना, मला खूप भूक लागली आहे. घे स्वतः. मला पण खूप काम आहे. पाहिलं नाही का आता आईंनी मला किती मोठी लिस्ट दिली आहे कामाची. सुनबाई, झाला का झाडू पोछा? आणि वाळू घातलं का? हो सासूबाई, सर्व काम झाले. आता मी आराम करायला जाते. त्याच्या पहिले मला थोडासा चहा करून दे. आताच मी झोपेतून उठली. हो, करून देते. चांगले घरचे म्हणत होते की तुला चांगला मुलगा पाहून दे. पण माझ्या मनातच का विचार आला आणि मी हा रावल्यासोबत लग्न केलं. हा तर मस्त हिरो सारखा फिरते घरभर आणि मला बनवून ठेवलं कामवाली. आणि हे माझी सासू ललिता पवार. जा ना सुनबाई, चहा बनव ना. हो, बनवते.